नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना गोळीनेच उत्तर दिलं पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी. आतंकवादीच नव्हे तर त्यांचे आकाही शोधून गोळीने उडवा, शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा संताप. महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी, 107 जण बेपत्ता, फक्त 51 पाकिस्तान्यांकडे वैध व्हिसा. आणि पहलगाम हल्ल्यानंतर कोल्हापूर पोलीस परदेशी नागरिकांबाबत ॲक्शन मोडवर. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना गोळीनेच उत्तर दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. दानवे आज जालना दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पहलगाम हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करत दानवेंनी पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का कमी होती असा सवाल सरकारला केलाय. दादा, जम्मू काश्मीरमध्ये जो काही हमला झालेला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? असं वाटतं देश प्रतिक्रिया देतोय, जग प्रतिक्रिया देते. निषेध तर आहेच आहे. निषेध असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसून त्यांनी अशा पद्धतीनं निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे, त्याला कारवाईला वेळ लागता कामा नये. हे लोक तर शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे. कारवाईला वेळ कसं वाटतं? असं नाही, कारवाईला वेळ होता असं मी म्हणणार नाही, परंतु लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची. आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, त्यामुळे देशातील सद्भावना कायम ठेवत आतंकवाद्यांचा खात्मा करा, असं विधान शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केलंय. गोळीबार करणारे आतंकवादीच नव्हे तर त्यांच्या आकांचाही शोध घेऊन गोळ्या घाला, असा संताप शहा यांनी व्यक्त केलाय. आता तरी भारताने पाकिस्तान विरुद्ध आरपारची लढाई करून त्यांना धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया सुद्धा सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. अत्यंत दुःखदायी अशी घटना घडली पहलगाममध्ये काश्मीरच्या. ती संपूर्ण भारतीय लोकांच्या मनामध्ये एक संतापाची लाट त्यामुळे निर्माण झालेली आहे. पूर्ण भारतातील लोक संतापामध्ये आहेत. निष्पाप लोकांना, इनोसेंट लोकांना त्यांच्या परिवारासमोर गोळी मारली, ही अत्यंत दुःखदायी घटना घडलेली आहे. माझं म्हणणं आहे की ज्या लोकांनी गोळ्या मारल्या त्यांना तुम्ही फक्त ठार करू नका. जे त्यांचे आका आहे, जे त्यांचे पाठीराखे आहे, जे त्यांना उपसवतात, त्यांना पण त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना ठार करा, त्यांना खतम करा, रस्त्यावर आणा, जेणेकरून जे समूळ हे आतंकवाद नष्ट होईल. आणि आतंकवाद नष्ट झाल्याशिवाय ही समस्या काही सॉल्व्ह होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांच्या या निर्देशानंतर राज्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात 5000 पेक्षा जास्त नागरिक आहेत. माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आलेत. नागपुरात 2458 पाकिस्तानी आढळलेत, तर ठाण्यात 1106 नागरिक आढळून आलेत. मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी नागरिक राहतात, अशी माहिती समोर आली आहे. या नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत, तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर देशातील पाकिस्तानी नागरिकांची सरकारकडून चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस देखील आता परदेशी नागरिकांबाबत ॲक्शन मोडवर आलेत. पोलिसांकडून परदेशी नागरिकांच्या माहिती संकलनाचं काम सुरू करण्यात आले. दरम्यान केंद्र सरकारकडून परदेशी नागरिकांबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केलं जात असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलंय. सध्याच्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकार जे काही निर्देश देत आहे परदेशी नागरिकांबाबत ते पूर्ण काटेकोरपणे पालन केले जात आहे. आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे परकीय नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो. त्यासाठी आमची गोपनीय शाखा, विशेष शाखा आणि सायबर सेल ह्या एकत्र मिळून काम करतात आणि 5 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे. आणि माझ्या नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे. सोशल मीडिया मॉनिटरिंगही चालू आहे.
नारे निदर्शन या घटनेबद्दल जे चालू आहे ते शांततेत आहेत आणि आमचे सगळे स्टेक होल्डर आणि समाजातील घटकांशी बैठक यांनी डायलॉग सतत चालू आहे. धन्यवाद. जय हिंद. शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी जालन्यातील शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना काल 4 वेगवेगळ्या इंस्टाग्राम आयडीवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देऊन सोडले. त्यानंतर आणखीन 2 तरुणांना जालना पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतले. माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर यांना ज्या इंस्टाग्रामवरती धमकी आली होती त्या धमकी संदर्भात आम्ही माननीय SP साहेब यांना आज जिल्हा शिवसेनेच्या व शहर शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, दलित आघाडीच्या वतीने, सर्व आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज SP साहेबाला आम्ही सगळं निवेदन दिलं. आणि निवेदन देण्याचं कारण हे होतं की याच्या मागं जे कोण असन त्याला शोधून काढा. कारण की हा काल जे नाबालक मुलगा सापडला तो मुलगा त्याच्या मागे कोणतीतरी आहे. आज आता SP साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्ही 4 लोकांना उचललेलं आहे, त्यातले 2 नांदेडचे आहे आणि हे लवकरात लवकर याच्या मागं कोणी ते नाही शोधलं तर आम्ही शिवसेना सैन्य त्यांना आम्ही कायदा व्यवस्था त्यांनी घेतला आम्ही हातात घेण्याची प्रयत्न करू. जर आमच्या नेत्याच्या मागं जर असं झालं तर मग त्याला मग आम्ही सोडणार नाही. कारण की आमचे नेत्यालाच असं होत असेल तर आम्ही कसं शांत बसणार. आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि 2 दिवसात ते पुरं शोधून काढणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय, पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सोशलवर तर सबशेल, तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल. आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार, प्रॉमिस. काय करता इथे? अहो, स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते. काय म्हणतोस रे का? हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोट शिफ्ट करतोय. अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्हीवर यायच्या आधी आपलं मनोरंजन YouTube आणि सोशल मीडियावर करणार आहे. बरोबर, चालू द्या तुम्ही. ओ अहो, चाललात कुठे? आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा. स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लयलूट. आता पहा कधीही, कुठेही आणि कितीही, तेही तुमच्या मोबाईलवर. अरे मग बघताय काय? ज्यांनी केलं नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. संतोष देशमुख प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलंच गाजत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना बीड जिल्हा कारागृहात ठेवलं जात आहे. यावर आक्षेप घेत भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. सर्व आरोपींना एकत्र बीड जेलमध्ये ठेवणं योग्य नाही असं मत व्यक्त करत त्यांनी या आरोपींना बीडमध्येच का ठेवलं जात आहे असा प्रश्नही उपस्थित केलाय. बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी, मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवताय. आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. त्या सगळ्यांना 2-2 ठिकाणी पाठवावं. यवतमाळच्या पुसद शहरात सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढत पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. या मूक मोर्चात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तसेच दहशतवादाविरोधात निषेधही नोंदवण्यात आलाय. पुसद शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभाग घेतलाय. सहभागी नागरिकांनी देशातील सुरक्षेच्या बाबतीत कडक पावले उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा असलेला बॅनर जाळून जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान केंद्र सरकारनं आता इशारे देण्यापेक्षा थेट पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं अशा तीव्र भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्यात. आज पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळलेला आहे, त्या अतिरेक्यानं जाळलेला आहे. खरं तर ह्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे.
पुन्हा आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो. किती वर्ष लुटुपुटी लढाई खेळायची, क्या त्यांची लाड करायची, कशाने लाड करायचे. आज पाणी बंद करणार, पाणी बंद करणार, एका दिवसात पाणी बंद होणार आहे तर माझं मत आहे एका दिवसात पाणी बंद होणार नाही आहे. हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणून इथं देशात आणा, तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारत आणि हिंदुस्थानही ताकद काय. गोंदिया जिल्ह्यात तापमान 42 अंशाच्या पार गेल्यानं उन्हात फिरताना त्रास जाणवतोय. रस्त्यावर वाहतूक सिग्नलमुळे लोकांना तीव्र उन्हात उभं राहणं असह्य झालंय. त्यामुळे नागरिकांनी दिवसा सिग्नल बंद करण्याची मागणी वाहतूक अधिकाऱ्यांना केली होती. लोकांच्या मागणीला दाद देत आता वाहतूक विभाग दिवसातील काही तासांमध्ये किरकोळ वाहतूक असल्यास सिग्नल बंद ठेवून नागरिकांना दिलासा देणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भामरे साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय श्री नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचं काम चालत असतं. सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान हे खूपच वाढत असल्याने दुपारच्या वेळेस ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस वाहतूक तुरळक होते. त्यावेळेस वाहतूक पोलिसांना सिग्नल बंद करून वाहतूक नियमन करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे दुपारनंतर तापमानाचा पारा कमी झाल्यावर वाहतुकीच्या प्रमाणात वाढ होते. त्यावेळेस देखील वाहतूक पोलिसांना सिग्नल चालू करून वाहतूक नियमन करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना उन्हाचा जास्त प्रभाव जाणवणार नाही. सिग्नल बंद करायची जी परिस्थिती आहे ती उन्हाचा पारा किती वाढलाय आणि वाहतूक तुरळक केव्हा होईल ते ठरवून वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद करून नियमन करण्याबाबत त्यांना निर्देश. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्याच्या डोमेगाव येथील शेळके दाम्पत्यानं डोमेगावातील नागरिकांची तहान भागवली आहे. डोमेगाव येथील बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता शेळके यांनी स्वखर्चानं गावात 2 बोरवेल घेऊन संपूर्ण गावाची तहान भागवली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगावमध्ये पाणी टंचाई असल्यानं गावातील महिलांना लांबून पाणी आणावं लागायचं. त्यामुळे महिलांची होणारी पायपीट थांबावी यासाठी शेळके दाम्पत्यानं स्वखर्चानं गावात 2 बोरवेल घेऊन गावातील नागरिकांची तहान भागवली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूम मध्ये पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर आगीचे लोट दिसू लागल्यानं नागरिकांनी याची माहिती पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर अग्निशमन पथकाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वीचे सर्व रेकॉर्ड जमा करण्यात आले होते आणि सर्व रेकॉर्ड जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. 20 फीटरची केबल अचानक जळाल्यानं बीडच्या महाजनवाडी परिसरातील वीज पुरवठा अनेक दिवसांपासून पूर्णपणे खंडित झालाय. गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थ अंधारात असून मोटारी बंद पडल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानं जनावरांना पाण्याविना ठेवावं लागणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत संतप्त शेतकऱ्यांनी जनावरांना वीज कंपनीच्या सबस्टेशनमध्ये आणण्याचा इशारा दिलाय. काय झालं बाबा, नेमकी काय अडचण आहे? आम्हाला 2 दिवस झाला जायच नाही. जनावराला माणसाला पाण्याची जी बिकट परिस्थिती चालली, जनावर मरायची वेळ आली पाणी वाचून. आमची ही सोय करावा. सेफ्टेशन इंजिनियर त्यांनी आमची सोय लावा. आम्हाला पाणीच नाही. मग काय करावं? का सेफ्टेशनला जनावर घेऊन जावा? मद्यधुंद अवस्थेतील 5 ते 6 तरुणांच्या टोळक्यानं कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या हॉस्पिटलवर आणि डॉक्टरच्या घरावर दगडफेक करत दहशत माजवली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संशयित ऋषभ साळुंखेसह अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान यामधील दहशत माजवणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डॉक्टर विनीत देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी. परवा रात्री त्या ठिकाणी रात्री 12 वाजताची वेळ होती. काही तरुण गेले होते मला उपचारासंदर्भात. डॉक्टर म्हटले मी आता बंद करतो दवाखाना. त्यांनी काय तसं त्यांना नाकार नव्हतं. मी चालले थोड्या वेळाने येतो. परंतु ह्या तरुणांनी इथं त्याचा राग मनात धरून तोडफोड केलेली आहे. बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली. त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.